थांबायला काय फरक पडला होता तुला? हा, जा जा जा. हा व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग होऊ शकतो. आता आपला सिग्नल चालू होता पण हे लोक थांबले म्हणून आपल्याला एकदम स्पीड कमी करायला लागली. पण त्याच्या समोरून एक टू व्हीलरवाला पुढे निघून गेला ज्याच्यामुळे ही लेन अडवली गेली होती. तर असं कधीही करू नका. टू व्हीलरवाले अजिबात घाबरत नाहीत. आता इथं पहा, कोणाचा सिग्नल चालू हेच कळत नाही आहे. कोणीही येतं आणि कोणीही पुढं जात आहे. तर या गोष्टी होतात. आणि सिग्नल जर तुम्ही अशा प्रकारे जर ब्रेक करणार असाल तर मात्र तिथं तुम्ही स्वतःची सुरक्षितताही धोक्यात घालत आहात. तर हे बघा, तुम्ही कोणालाही कुठलाही सिग्नल कुठला चालू आहे हेच कळत नाही आणि कोणी फॉलो देखील करत नाही आहे आणि त्याच्यामुळंच अपघात होऊ शकतो. आणि जर अशा ठिकाणी जर आपला सिग्नल बंद असेल आणि जर आपण पुढे गेलो तर मात्र आपल्याला तिथं समोरच्याची नुकसान भरपाई आणि जर आपलं काही नुकसान झालं, जर ते आर्थिक असेल तर ते भरून निघू शकतं, पण शारीरिक असेल तर ते तुम्ही भरून काढू शकत नाही आहेत. तर त्याच्यामुळे नियम पाळा शक्यतो होता होईल तेवढं. आणि सिग्नल जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हीच सुरक्षित होणार आहात. तर इथं पाहू शकता, आता जेव्हा आपण आपला सिग्नल सुटलेला आहे तेव्हा आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करू. आता हे जे राईट साईडला, लेफ्ट साईडहून राईट साईडला जे लोक क्रॉस करत आहेत त्यांचं सिग्नल नाही आहे, समोरून येणाऱ्यांचं सिग्नल चालू आहे. तरी देखील एवढं असुरक्षित होऊन लोक आपला सिग्नल तोडत आहेत आणि पुढं जात आहेत. आणि वेळ किती वाचणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त 1 मिनिट वेळ वाचणार आहे. आता आपला सिग्नल सुटलेला आहे तरी देखील हा भाऊ समोर आला आणि याच्यानंतर बघा, हे राईट साईडनी एक जण येणार आहे, ते देखील पुढे आले असते पण मी त्यांना हॉर्न वाजवला आणि ते थांबले. आतापर्यंत पाहिलं असेल की जो सिग्नल तोडतोय तो देखील काही बोलला नाही आहे आणि आपण देखील कोणाला काही बोललो नाही आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण आत्तापासून थांबलेलो आहोत. आता इथे आपण 2 मिनिटं थांबलो आहोत आणि जर 2 मिनिटं जर आपण थांबत असू, 1.5 ते 2 मिनिटं, आणि त्याच्यानंतर जर आपला सिग्नल चालू होत असेल, सुटला असेल, तर त्या ठिकाणी मात्र आपण नंतर थांबणार नाही आहोत. आपला सिग्नल, आणि होतं कसं की हा सिग्नल एकदम छोटा असतो. तुम्हाला जर अशा ठिकाणी राईट घ्यायचा आहे तर त्या ठिकाणचा सिग्नल हा छोटासा असतो, 20-30 सेकंदाचा, अर्ध्या मिनिटाचा जास्तीत जास्त. तर या ठिकाणी तसंच झालं की मी थांबलो आहे आणि थांबल्याच्या नंतर समोरच्या गाड्या सिग्नल ब्रेक करून जात आहेत पण मी समोर गेलो नाही आहे. आणि कशासाठी? जर तुमच्यासाठी थांबण्यासाठी जर सिग्नल आहे, तुम्ही थांबा म्हणून जर एखादं सिग्नल असेल तर तिथं थांबाच ना. हां, आणि जिथं जायचं सिग्नल आहे तिथं गेलं पाहिजे पुढं. तर या ठिकाणी देखील तेच सिच्युएशन तयार झाली. मी थांबलो आणि माझं सिग्नल चालू झाल्याच्या नंतर मी पुढं निघतो आहे आणि त्याच्यानंतर एक वॅगनरवालेच समोर आले. समोर आल्याच्या नंतर मी त्यांना हॉर्न देखील नाही वाजवला. मी गाडी कंट्रोल केली आणि गाडी कंट्रोल करून त्यांच्या गाडीच्या पुढून मी पुढं जात होतो निघून. पण त्यांचे हातवारे हे ते बोलणं की मग त्याच्यामुळं मी काच खाली घेतली आणि काच खाली घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकण्यासाठी जेव्हा मी ऐकत होतो तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ते पुढं ऐकू शकता की कशा प्रकारे ते माझ्याशी उद्धटपणे बोलले. जर समजा याच ठिकाणी जर एखादा अविचारी ड्रायव्हर असतं किंवा एखादा समजा आपण म्हणतो ना आक्रमक स्वभावाचा जर ड्रायव्हर असता तर त्या ठिकाणी भांडण करत बसला असता. पण आपण फार समजूतदारपणाने घेतो का, तर आपल्याला हे काम फार मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि जेवढं होईल तेवढं भरपूर लोकांना आपल्याला सांगायचं आहे की आपण सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत. वाहतुकीचे नियम हेच सर्वांसाठीच असतात आणि हेच मी काम हाती घेतलं आहे आणि म्हणून मी शक्यतो कोणाशीही भांडत नाही आहे. कधी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा समोरचा जर चिडला गेला तर मात्र तिथं थोडेसे म्हणजे नाही का चिडलं जातो मी देखील. पण शक्यतो होता होईल तेवढं मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल, समोर पाहू शकता, आता आपला सिग्नल रेड होता, आता ग्रीन झालेला आहे. तर इथं आपण आपली गाडी पुढं घेणार आहोत आणि पुढं घेऊन आता इथून पुढं तुम्ही ऐकू शकता हा व्हिडिओ काय आहे तो. इथं 2 तास थांबला, इथं 2 मिनिटं थांबाय काय रोगायचं का तुला? काय इथं 2 तास थांबला, तिथं 2 मिनिटं थांबायला काय फरक पडला होता तुला? हा, जा जा जा.